नरेंद्र मोदी जगभरात अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्व क्षमतेचं सगळ्यांनाच अप्रूप आहे. नुकत्याच झालेल्या 5 देशांच्या दौऱ्यातही त्यांना 4 सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत 27 देशांनी पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. पंतप्रधानांच्या 5 देशांच्या दौऱ्यात अंतिम टप्प्यात त्यांचं नामिबियात उत्साहात स्वागत तर करण्यात आलंच, त्यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विचिया मिराबिलिसनं गौरवण्यातही आलं. नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी नैदेत्वा यांनी पंतप्रधान मोदी यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. हा अभिमानाचा क्षण असून 140 कोटी भारतीयांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारत असल्याचं मोदी म्हणाले. याआधी ब्रासिलिया इथं पंतप्रधानांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉसनं सन्मानित करण्यात आलं. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला. तब्बल 57 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ब्राझीलचा दौरा केला. त्यात उभय देशांचे संबंध दृढ करण्याचं प्रतीक हा पुरस्कार ठरला. अगदी काही दिवस आधीच त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगोनं तर घाना इथं तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घानानं पंतप्रधानांना गौरवण्यात आलं. याआधी गेल्या महिन्यातच सायप्रस इथं राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडीस यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्डनं पंतप्रधानांना सन्मानित केलं. हा सायप्रसचा सर्वोच्च सन्मान आहे. एप्रिल महिन्यात श्रीलंका दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती करुणा दिसानायके यांनी श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान श्रीलंका मित्र विभूषणनं पंतप्रधान मोदींना गौरवलं होतं. विदेशी नेत्याला दिला जाणारा श्रीलंकेचा हा सर्वोच्च पुरस्कार असून भारतीय नेत्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत 27 देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. विविध देश आपले सर्वोच्च सन्मान देऊन मोदी यांचा जागतिक नेते म्हणून सन्मान करत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपोस्टल या रशियाच्या सर्वोच्च सन्मानानं पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केलं. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत. नोव्हेंबर 2024मध्ये नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी पंतप्रधानांना नायजेरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायगर प्रदान केला. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं भारताला एक जागतिक शक्ती म्हणून स्थापित केल्याचं मानपत्रात म्हटलं आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते 56 वर्षातले पहिले नेते ठरले आहेत. त्याच महिन्यात गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी मोदी यांना गयानाचा सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्सनं सन्मानित केलं. विकसनशील देशांच्या अधिकारांचं रक्षण आणि जागतिक समुदायासाठी असाधारण कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच दिवशी डोमिनिकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्वेनी बर्टन यांनी या देशाचा सर्वोच्च सन्मान डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनरनं त्यांना गौरवलं. कोविड-19 महामारी दरम्यान केलेली मदत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. डिसेंबर 2024मध्ये कुवेतनं पंतप्रधानांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवान्वित केलं. कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जबर अल साबा यांनी द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार मोदींना प्रदान केला. आतापर्यंत निवडक जागतिक नेत्यांनाच हा पुरस्कार मिळाला आहे. यावर्षीही पंतप्रधानांना जागतिक पुरस्कार मिळणं सुरूच आहे. याआधी बार्बाडोसनं आपला सर्वोच्च पुरस्कार ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पंतप्रधानांना दिला. पंतप्रधानांच्या वतीनं परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी बार्बाडोसच्या राष्ट्रपतींकडून तो स्वीकारला. त्याच वर्षी मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मवीर गोखुल यांनी पंतप्रधानांना सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन प्रदान केला. भारतीयाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे. हे पुरस्कार आणि जागतिक नेतृत्व म्हणून लोकप्रियता आणि यशाच्या पाठीशी आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी, संपूर्ण मानवजातीचं कल्याण आणि शांतता आणि संवादाचा दृष्टिकोन, संघर्षच नाही तर पर्यावरण संकट आणि दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांबाबतही पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट आहे. समस्यांच्या निराकरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. आधुनिक तंत्रज्ञान असो किंवा विकासाचा मार्ग, ग्लोबल साऊथमधल्या देशांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर पंतप्रधान सातत्यानं भर देत आहेत. हाच तो दृष्टिकोन आहे, याची प्रशंसा सारं जग करत आहे. यामुळे मानवतेचं भविष्य अधिक उत्तम होण्यासाठीही मदत होत आहे.